महत्त्वाची बातमी नेपाळमधून नेपाळच्या तुरुंगातून कैदी पळालेत। तर पळालेले कैदी भारतात घुसण्याची शक्यता आहे। भारताची डोकेदुखी त्यामुळे वाढली आहे। भारत नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। तर हिंस्त्र आंदोलनादरम्यान नेपाळच्या तुरुंगातील कैदी पळालेले आहे, त्यामुळे भारत नेपाळ सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। हे कैदी भारतामध्ये घुसण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येते। नेपाळच्या घटनेवरनं प्रामुख्याने दक्षिण आशियामध्ये एक नवीन प्रवाह प्रभावित होताना दिसतो आहे। पहिले श्रीलंकेमध्ये, मग बांगलादेशामध्ये आणि आता नेपाळमध्ये आर्थिक प्रश्नांमध्ये सरकारांना किंवा शासनाला जे अपयश येत आहे त्याच्या विरुद्ध लोक, युवक हे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती येतात आणि विशेष म्हणजे हे आंदोलन हिंसक बनतं आणि त्यातनं सत्तांतर घडून येतं। हाच प्रकार श्रीलंकेमध्ये घडला जेव्हा प्रेमदासा श्रीलंकेच्या अध्यक्षांना पळून जावं लागलं। हाच प्रकार बांगलादेशमध्ये घडला, त्यावेळेला शेख हसीनांचं गव्हर्नमेंट हे पडलं आणि शेख हसीना आता भारतामध्ये आहेत आणि आता केपी ओली यांनी राजीनामा दिलेला आहे। मुळात मुद्दा असा आहे की जरी हे प्रश्न महत्वाचे असले तरी ज्या पद्धतीने आंदोलन हिंसक वळण घेत आहेत ती भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण ह्या सगळ्या शेजारी देशांच्या अंतर्गत सुरक्षा या भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी निगडीत आहे। त्यामुळे त्या देशांमध्ये स्थैर्य राहणं, लोकशाही टिकणं, शांतता असणं हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्वाचं आहे, कारण तिथली इन्स्टेबिलिटी जी आहे ती भारतासाठी डोकेदुखी ठरते। निर्वासितांचे प्रचंड लोंढे येतात, आपल्या अर्थव्यवस्थेवरती प्रचंड मोठा ताण त्याचा येतो आणि विशेष म्हणजे नेपाळच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल यांच्यामधल्या दहशतवादी संघटना, धार्मिक मूलतत्व संघटना नेपाळच्या माध्यमातून भारताची शांतता आणि स्थैर्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे नेपाळमध्ये जर इंटरिम गव्हर्नमेंट आलं आणि ते अस्थिर असेल तर निश्चितपणे भारताला भविष्यामध्ये त्याची किंमत चुकवावी लागेल, त्यामुळे भारताला सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे।